गेले 104 वर्ष झाली गोकुळाष्टमीचा उत्सव चालू आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव 1920 साली चालू झाला. हे मॉडेल 3.5 कशासाठी बनवलेलं आहे? देवेतीला देव भजना का भजना भजनासाठी सगळ्यांनी भजन करायचं का? हे संसार रूपी भावसागराची नदी आहे. तिच्यामध्ये प्रारब्ध क्रियामान आणि संचिताच्या लाटा उसळतंय. ही 3.5 हाताची नाव आहे. ती डगमग करते कशी? डगमग डोळे माझी पाण्यावरी नाव रे नाव रे. डगमग डोळे माझी पाण्यावरी नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नाव रे. या नाण्याचं नावाडी चांगलं असेल तर नावेचा प्रवास चांगला आहे. ड्रायव्हर चुकला, गाडीचा ऍक्सिडेंट व्हायला वेळ लागत नाही. जस्ट आता जन्मकाळ झाला. आता पप्पा इन डिटेल गोकुळाष्टमीच्या बाबतीत सगळं सांगणार आहेत. ठीक आहे. आळूची वडी ते तूच आहे त्या पोळीसाठी. तुझं किती पोळ्या करणार आहे? भरपूर तयार आहे. पहाटेचे 3:30 वाजलेत. उद्याच्या प्रसादाची तयारी चालू आहे सगळी. भात, आमटी, खीर. The next day. आमच्या घरी म्हणजे मी रणजितसिंह विश्वनाथराव जाधव पाटील, मुक्काम पोस्ट मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आमच्या घरी गेले 104 वर्ष झाली गोकुळाष्टमीचा उत्सव चालू आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव 1920 साली चालू झाला. ते आमचे पंजोबा भाऊ पाटलांनी ही परंपरा चालू केली. त्याचं कारण असं होतं की वंश वाढावा या दृष्टीनं ही गोकुळाष्टमी सुरुवात केली. 104 वर्ष अखंडपणानं 7 दिवसाचा किंवा 9 दिवसाचा उत्सव तिथीप्रमाणे या ठिकाणी चालू असतो. भाऊ पाटील, त्याच्यानंतर हरिभाऊ पाटील, त्याच्यानंतर विश्वनाथराव पाटील, त्याच्यानंतर मग दिलीपसिंह पाटील, रणजितसिंह पाटील, अजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील यांनी परंपरा पुढं चालू ठेवली. असं आत्तापर्यंत जर काढलं तर ही आमची आता नातवापर्यंतची 7वी पिढी हे गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करत आहे.
मी मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे दिवसभराचं म्हणजे एकदा मूर्ती प्रतिष्ठापना झाली की सकाळी काकड आरती होती. काकड आरती झाली की बाळक्रीडेचे अभंग, त्याच्यानंतर गात्यावरचं भजन, त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आणि हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन, असा हा आमचा एकूण कार्यक्रम असतो आणि अखंड विना असतोय. 7 कुठल्या वर्षी 7 येते, कुठल्या वर्षी 9 दिवस होते, पण अखंड विना म्हणजे रात्रंदिवस विना 7 दिवस 9 दिवस हा कायमपणानं चालू असतोय. आणि शेवटच्या दिवशी किंवा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये रोजचं भोजन कमीत कमी 200-250 ते 500 लोकांचं रोजचं जेवण असते, प्रसादाचं जेवण. आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होतंय आणि काल्याचं कीर्तन झालं की महाप्रसाद म्हणून आम्ही कमीत कमी 2,500 ते 3,000 माणसांचं आम्ही जेवण या ठिकाणी लोकांना किंवा भक्तांना या ठिकाणी आम्ही देतो. जय श्री कृष्ण.